बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अर्थातच पावसासंदर्भात। सीना कोळेगाव प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय। तर सोलापूरमध्ये अशाच पद्धतीने पावसाने हाहाकार माजवलेला आहे। सीना कोळेगाव या प्रकल्पामधून देखील पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणावरती सध्या सुरू आहे। सीना कोळेगाव प्रकल्प हा पावसामुळे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि यामुळेच पाण्याचा विसर्ग हा देखील आता वाढवण्यात आलाय। सोलापूरच्या माढ्यामध्ये दारफळमध्ये सीना नदीने रौद्ररूप धारण केलंय। नदीचं पाणी शेतांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे शेतीची जणू नदीच झालेली पाहायला मिळतेय। सोलापूरमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्रभर इथं पाऊस कोसळत होता आणि त्यामुळे इथल्या शेतीला देखील नदीचंच स्वरूप आलेलं आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये